100 दिवस तुरुंगात राहूनही न झुकलेला शिवसेनेचा एकनिष्ठ वाघ. संजय राऊत यांच्या राजकीय प्रवासाचं परखड विश्लेषण. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विजय पाठक, चॅनल राजकीय रणनीती. नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते पदामुळे मोठे होतात, काही सत्ता मिळाल्यामुळे चर्चेत येतात, तर काही आपल्या भूमिकेमुळे, संघर्षामुळे आणि निर्भीड वक्तव्यांमुळे जनतेच्या लक्षात राहतात. अशाच नेत्यापैकी एक नाव म्हणजे संजय राऊत. कोणी त्यांना शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणतो, कोणी पक्षाचा मुखपत्रकार म्हणतो, तर कोणी त्यांना वादग्रस्त नेता मानतो. पण एक गोष्ट नाकारता येत नाही की संजय राऊत हे गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेले राजकारणी आहेत. विशेषतः अटकेनंतर जवळपास 100 दिवस तुरुंगात राहूनही आपल्या राजकीय भूमिकेवर ठाम राहिलेल्या नेत्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे समर्थक त्यांना शिवसेनेचा एकनिष्ठ वाघ असं संबोधतात. आजच्या या विशेष भागात आपण भावना बाजूला ठेवून संजय राऊत यांच्या संघर्षाचा, त्यांच्या राजकीय प्रवासाचा, त्यांच्या भूमिकांचा आणि त्यांच्या राजकीय परिणामांचा परखड आढावा घेणार आहोत. संजय राऊत यांची ओळख सुरुवातीला पत्रकार म्हणून निर्माण झाली. शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून त्यांनी लेखणीच्या माध्यमातून एक वेगळीच आपली छाप पाडली. शब्दांवरती पकड, आक्रमक शैली आणि विरोधकांवर थेट हल्ला करण्याची क्षमता यामुळे ते लवकरच पक्ष नेतृत्वाच्या विश्वासातील व्यक्ती बनले. काळाच्या ओघात ते केवळ पत्रकार राहिले नाहीत, तर शिवसेनेच्या राजकीय निर्णय प्रक्रियेतील महत्त्वाचे चेहरे बनले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेचा आक्रमक, हिंदुत्व आणि मराठी अस्मितेसाठी राजकारणासाठीचा एक ओळखला जाणारा प्रवास होता. त्या काळात अनेक नेते पक्षात होते, परंतु बाळासाहेबांच्या विचारांचं जोरदार समर्थन करणाऱ्या मोजक्या लोकांमध्ये संजय राऊत यांचा समावेश होता. नंतर उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची वाटचाल सुरू राहिली, तेव्हाही राऊत हे त्यांच्या बरोबर ठामपणे उभे राहिले. शिवसेनेत अनेक नेते आले गेले, पक्ष बदलले, भूमिका बदलल्या, पण राऊत मात्र कायम ठाकरे कुटुंबाच्या जवळच राहिले. 2019च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अभूतपूर्व राजकीय परिस्थिती निर्माण झाली. निवडणूक पूर्व मित्रपक्ष वेगळे झाले आणि विचारधारेने भिन्न आलेले पक्ष एकत्र आले. अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते त्या काळात पडद्यामागे सर्वाधिक सक्रिय असलेल्या नेत्यांमध्ये संजय राऊत यांचं नाव अग्रक्रमानं घेतलं जातं. रोजच्या पत्रकार परिषदांमधून, मुलाखतींमधून आणि वक्तव्यांमधून त्यांनी आपली पक्षाची भूमिका आक्रमकपणे मांडली. त्यामुळे समर्थकांच्या नजरेत ते रणनीतिकार ठरले, तर विरोधकांच्या मध्ये ते वाद निर्माण करणारे नेते ठरले. राजकीय जीवनातील त्यांना सर्वात मोठा धक्का म्हणजे अटक. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊत यांना अटक झाली आणि त्यांना तुरुंगात जावे लागले. कोणत्याही राजकीय नेत्यासाठी हा काळ अत्यंत कठीण असतो. अनेकदा अशा परिस्थितीत नेते मौन धारण करतात, राजकीय भूमिका मवाळ करतात किंवा संघर्ष टाळतात. परंतु राऊत यांच्या बाबतीत चित्र वेगळंच दिसलं. तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही त्यांनी आपली राजकीय भाषा बदलली नाही. त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की सत्ता, दबाव, चौकशी किंवा तुरुंगवास यामुळे त्यांच्या भूमिकेत बदल झालाच नाही. याच कारणामुळे अनेक शिवसैनिक त्यांना न झुकणारा वाघ असंही म्हणतात. 2022मध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. शिवसेनेत फूट पडली. अनेक आमदार, खासदार, पदाधिकारी वेगवेगळ्या गटात गेले. अशा वेळी अनेकांना वाटत होतं की पक्ष पूर्णपणे कोसळेल. परंतु उरलेल्या नेतृत्वासोबत ठामपणे उभे राहणाऱ्या नेत्यांमध्ये संजय राऊत हे सर्वात पुढे दिसले. दररोज माध्यमांसमोर येऊन त्यांनी पक्षाची बाजू मांडली, विरोधकांवरती हल्ले केले, कार्यकर्त्यांचे मनोबल टिकून ठेवण्याचा प्रयत्न केला. यामुळे समर्थकांमध्ये त्यांची प्रतिमा अधिकच मजबूत झालेली दिसून आली. संजय राऊत यांच्या राजकीय यशामागे काही महत्त्वाच्या गोष्टी दिसतात. पहिलं म्हणजे संवाद कौशल्य. ते कोणत्याही विषयावर आत्मविश्वासाने बोलतात. दुसरी गोष्ट म्हणजे माध्यमावरती उत्तम पकड. आजच्या राजकीय चर्चेत जो राहतो तोच प्रभावी ठरतो. हे राऊत कायमच चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्यामध्ये यशस्वी झाले. राजकीय वादळ आली,
सत्तांतर झाली, चौकशा झाल्या, अटक झाली, पण त्यांनी पक्षाची साथ सोडली नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांची पक्षनिष्ठा. लोकशाहीत प्रत्येक नेत्याला दुसरीही बाजू असते. राऊत यांच्यावरही अनेकदा टीका होते. त्यांच्या संघर्षामुळं, त्यांच्या संघर्षशील वक्तव्यांमुळं राजकीय वातावरण तापतं. ते अनावश्यक संघर्ष निर्माण करतात असं विरोधकांचं मत आहे. काहींच्या मते ते पक्षाचे प्रवक्ते कमी आणि संघर्षाचे केंद्रच अधिक दिसून येतात, तर काही म्हणतात त्यांच्या आक्रमक शैलीमुळं संभाव्य मित्रपक्षही दूर जातात की काय. या सर्व टीका अस्तित्वात आहेत आणि त्यांचाही विचार करणं निश्चितच आवश्यक आहे. समर्थक मात्र वेगळं चित्र मांडतात. त्यांच्या मते संजय राऊत हे असे नेते आहेत की जे प्रतिकूल परिस्थितीतही मागे हटत नाहीत. ते सत्ता नसतानाही लढतात. ते तुरुंगाच्या बाहेर आल्यावरही त्याच ताकदीने राजकीय भूमिका मांडतात. ते आपल्या नेतृत्वासाठी राजकीय किंमत मोजण्यास देखील तयार आहेत. म्हणून अनेक शिवसैनिक त्यांना एकनिष्ठ सैनिक सुद्धा मानतात. आज संजय राऊत केवळ खासदार किंवा प्रवक्ते म्हणून ओळखले जात नाहीत, तर ते महाराष्ट्रातील राजकीय संघर्षाचे एक महत्त्वाचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्यांच्यावर प्रेम करणारही अनेक आहेत, त्यांना विरोध करणारही अनेक आहेत, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारा राजकीय वर्ग फारसा नाही. हेच त्यांच्या प्रभावाचं मोठं लक्षण आहे. संजय राऊत यांच्याबद्दल मतभेद असू शकतात, त्यांच्या राजकीय भूमिकांवरती वाद असू शकतात, त्यांच्या वक्तव्याशी सर्वजण सहमत असतीलच असं नाही, परंतु एक गोष्ट निश्चित आहे, राजकीय दबाव, चौकशा, अटक आणि तुरुंगवास यानंतरही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही असं त्यांच्या समर्थकांचं मत आहे. यामुळेच शिवसैनिकांच्या दृष्टीने ते संघर्ष, निष्ठा आणि राजकीय प्रतिकारांचं प्रतीक बनले आहेत. राजकारणात सत्ताधारी असणं मोठं असतं, पण प्रतिकूल परिस्थितीत आपल्या विचारांवरती ठाम राहून त्यातूनही मोठं मानलं जातं. संजय राऊत यांचा प्रवास नेमका हाच त्या संघर्षाचा भाग आहे. याचा निर्णय इतिहास आणि जनता घेतच असते. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? संजय राऊत खरोखरच न झुकणारे योद्धे आहेत की त्यांच्या राजकारणामुळे वाद अधिक निर्माण झाले? तुमचं मत काय? मी विजय पाठक, राजकीय ज्येष्ठ विश्लेषक. पुन्हा एकदा भेटू नव्या विषयासह, फक्त राजकीय रणनीतीवर. सबस्क्राईब करा. धन्यवाद.